नेपाळमधील उलथापालथ, शोध आणि बोध. 3-4 दिवस रोज आपण नेपाळविषयक बातम्या बघत आहोत आणि बांगलादेशमधील घटनांचा सिक्वेल चालू असल्याचा आपल्याला भास होत आहे. अर्थात बांगलादेशात घडत असताना श्रीलंका आणि श्रीलंकेत घडत असताना पाकिस्तान अशी आठवण येणे स्वाभाविक होते. आणि त्याआधी अफगाणिस्तानमध्ये हेच घडत होते. हे चारही देश भारताच्या सीमेला लागून आहेत. कोणे एके काळी हे सगळे देश अखंड भारताचे भाग होते. आमच्या सीमा संकुचित होत गेल्या आणि तेथील सामाजिक, सांस्कृतिक वातावरण बदलत गेले. अफगाणिस्तानमधील बौद्ध मूर्तींचा विध्वंस, पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि आत्यंतिक भारतद्वेष, नेपाळमध्ये आधी माओवादाची घुसखोरी आणि नंतर डाव्यांचे सरकार हे सगळे आपण बघत आलो आहे आणि ह्याचे एकत्रित परिणाम भारतीय समाज जीवनावर झालेले बघत आलो आहोत. अमेरिकेतील डीप स्टेट रणनीती ही नव-वसाहतवादाची नवी आवृत्ती आहे आणि ह्या सर्व शेजारील राष्ट्रात चालणाऱ्या घडामोडी मागे ह्या डीप स्टेटचा हात आहे. स्वतः जगातील सर्वात जुनी लोकशाही परंपरा म्हणून एकीकडे मिरवायचे आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने चाललेली सरकारे आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर एक नवी झुंडशाही जन्माला घालायची, त्यातून ती सरकारे उलथवून तेथे आपले डीप स्टेटचे हित जपणारे पोपट सत्तेवर बसवून आपले साम्राज्य वाढवायचे ही नवसाहतवादाची नवी आवृत्ती आहे. प्रत्येक देशात आंदोलनाचे निमित्त सकृत दर्शनी वेगळे आहे पण स्वरूप आणि अंतिम परिणाम सारखाच आहे. प्रचंड हिंसाचार, सार्वजनिक संपत्तीचा नुकसान, राष्ट्रप्रमुखांना आणि त्याच्या परिवारांना लक्ष्य करणे, घटनात्मक संस्थांच्या इमारती उद्ध्वस्त करताना त्या देशातील राष्ट्रपुरुषांची स्मारके लक्ष्य करत त्यांचे ऐतिहासिक महत्त्व संपुष्टात आणणे. ह्यासाठी तरुण पिढीचा खुबीने वापर करून घेताना तथाकथित स्वातंत्र्याची हाक देणे. ह्यासाठी तरुण पिढीला उद्दीपित करण्यासाठी सामाजिक माध्यमांचा कौशल्याने वापर करून घेत अशा प्रकारच्या कृत्यांचा साठी एक प्रकारे प्रशिक्षित करणे. असंतोष निर्माण करत आंदोलनांना जन्म देणे, त्या आंदोलनातून नव्या नेतृत्वाचा शोध घेत त्याला सत्तेवर बसवणे. पाकिस्तानात शेख मुनीर, बांगलादेशात मोहम्मद युनूस आणि आता नेपाळमध्ये बालन शहा. सोशल मीडियावर बंदी घालण्याचा नेपाळ सरकारने निर्णय काय तो नेपाळच्या पंतप्रधानाने घेतला आणि ह्यामुळे ज्यांचे आर्थिक संबंध धोक्यात येऊ घातले त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि डीप स्टेट ह्यांनी एकत्रित येत नेपाळमध्ये हिंसाचार घडवून आणला. ह्याची जी दृश्ये प्रसारमाध्यमांच्या मध्ये आली आहेत, ज्या पद्धतीने अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री ह्यांना अपमानित केले गेले आहे, हे सगळे कल्पनेच्या बाहेरचे राहिलेले नाही, कारण बांगलादेशात हेच घडलेले आपण बघितले आहे. प्रश्न असा आहे की आम्ही ह्यापासून काही शिकणार आहोत की नाही. आशिया खंडातील देशांच्या कडे आणि समाजाकडे साम्राज्यवादी दृष्टीने बघण्याची इंग्लंड नंतर अमेरिकेने स्वीकारली आणि विकसनशील ह्या गोंडस आवरणाखाली त्यांची सत्ता हेटाळणी करत आपल्या पंखाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. भारताने 2014 साली नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वाखाली कात टाकली आणि हे डीप स्टेट सावध झाले. सुरुवातीला मोदींना पंखाखाली घेता येईल का असे प्रयत्न झाले, पण जेव्हा मोदी हे कुठल्या दबावाखाली येत नाहीत असे लक्षात आल्यावर ह्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. विशेष करून जेव्हा भारताने 2047 साली विकसित राष्ट्राचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल सुरू केली, तेव्हा अमेरिका आणि त्याचे डीप स्टेट चेकाळले आणि टेरिफ प्रकरण सुरू केले. भारत तरी पण ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी आता फास आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक टप्पा म्हणजे नेपाळमध्ये घडलेला घटनाक्रम होय. अशा वेळी भारताच्या नशिबी बेजाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यावेत ह्यासारखे दुसरे दुर्दैव नाही. ह्या शेजारील देशांच्या घटनांचे दाखले देत राहुल गांधी ते भंपक संजय राऊत पर्यंत आणि स्टालिन ते ममता, अखिलेश पर्यंत सगळे जण सरकारला धमक्या देत आहेत.
न्यायालय ते संसद आणि निवडणूक आयोगापासून ते लष्करी दळ आणि इतर सर्व संवैधानिक संस्थांच्या बद्दल समाजात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. शाहीन बाग आंदोलन असो किंवा कृषी आंदोलन किंवा राखीव जागांचे आंदोलन असो, ते अधिक पेटवण्याचे काम बाहेरच्या लोकांच्या चिथावणीला बळी पडून करत आहेत. सत्तेचे गाजर ह्या गाढवांच्या पुढे डीप स्टेट ठेवत असल्याने हे सगळे अप्रत्यक्षपणे देशद्रोही भूमिका घेत आहेत. डीप स्टेट ह्यांच्यात युनूस, झेलेन्स्की किंवा मुनीर आणि नव्याने बालन शहाचा शोध घेत आहेत. भारतात ही सोशल मीडिया धुमाकूळ घालत आहे. स्टँड-अप कॉमेडी, यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम ह्यात नव्याने इन्फ्लुएन्सर नावाचे जे तथाकथित सेलिब्रिटी निर्माण केले जात आहेत, त्यांना हाताशी धरून भारतात असंतोष निर्माण केला जात आहे. सांस्कृतिक मार्क्सवाद आणि डीप स्टेट भारतात हातात हात घालून विद्यापीठे पादाक्रांत करत आहेत. JNU तर आहेच, पण IIT, फिल्म इन्स्टिट्यूट किंवा सर्व प्रकारच्या राष्ट्रीय संस्थांतील युवकांना चुकीच्या दिशेने नेण्याचे योजनाबद्ध प्रयत्न चालू आहेत. येनकेन प्रकारे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करून व्यक्ती केंद्रित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दवल्या युवकांच्या मध्ये पेरून भारताला डिपॉप्युलेशन कडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ह्याचे दृश्य परिणाम थेट दिसत नसले तरी समाज पोखरण्याचे वाळवी सदृश्य काम चालू आहे. उद्या 11 सप्टेंबर आहे. ह्याच दिवशी सुमारे 125 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी भारतीय समाजावर नियतीने सोपवलेल्या दायित्वासंदर्भात शिकागो येथे संपूर्ण विश्व जगताला अवगत केले होते. ते दायित्व निभावण्याची वेळ आली आहे. ह्यासाठी शिक्षण संस्था, अस्तित्वात असलेली परिवार व्यवस्था, स्वयंसेवी संघटना ह्या सर्वांनी भारताच्या भोवती घोंघावणाऱ्या ह्या वादळाला रोखण्याची गरज आहे. हे डीप स्टेट आणि सांस्कृतिक मार्क्सवादाचे संयुक्त आक्रमण भारताने रोखले तर केवळ भारताचे नाही तर संपूर्ण विश्वाचे कल्याण होऊ शकते, अन्यथा हा नव वसाहतवाद सृष्टीवरील मनुष्याचे अस्तित्वच संपवून टाकेल ह्यात तिळमात्र शंका नाही. भारताचे सध्याचे नेतृत्व सक्षम नक्कीच आहे, पण केवळ नेतृत्व सक्षम असून चालणार नाही, समाज तेवढा सक्षम, जागृत आणि जागरूक होणे ही तितकीच गरज आहे. असा जागृत समाज निर्माण करून स्वामी विवेकानंद यांनी अवगत केलेल्या नियत कार्यासाठी ह्या समाजाला उभे करणे हाच नेपाळच्या घटनेचा बोध आणि शोध आहे.